महेंद्र आणि हितेंद्र महाजन या नाशिकमधल्या डॉक्टर बंधूंनी नवा विक्रम रचलाय। मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, दिल्ली आणि पुन्हा मुंबई असा तब्बल 6000 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून पूर्ण केला। हा इतका प्रदीर्घ प्रवास 12 दिवसात सायकलवरून पूर्ण करण्याचं उद्दिष्ट त्यांनी ठेवलं होतं। मात्र 11 दिवसातच हे अंतर पार करून महाजन बंधू मुंबईत परतले। याचाच अर्थ दर दिवशी त्यांनी सरासरी 545 किलोमीटरचं अंतर सायकलवरून पार केलं। 18 डिसेंबरला मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथून त्यांनी आपल्या सायकल प्रवासाला सुरुवात केली होती। त्यांचा विश्वविक्रमी प्रवास 28 डिसेंबरला मुंबईत परतून यशस्वीपणे पूर्ण झाला। नियमांचं पालन करा, देश घडवा हा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकल मोहीम केली। सायकलचा हा प्रवासाचा विक्रम पूर्ण केल्यावर महाजन बंधूंचा झी24 तासच्या कार्यालयात क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। हितेंद्र आणि डॉक्टर महेंद्र महाजन यांचं आपण गेल्या वर्षी अमेरिकेत गाजवलेलं त्यांचं कर्तृत्व पाहिलंही होतं। माननीय पंतप्रधानांनी आपल्या मन की बात मध्ये उल्लेख केला तेही आपण ऐकलं होतं। पण आता ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये वर्ल्ड रेकॉर्ड करतील असं भारताच्या गोल्डन क्वाड्रँगल त्यांनी जो पूर्ण केला आहे 10 दिवसांमध्ये, मला वाटतं खऱ्या अर्थाने केवळ ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हणून नाही तर संदेश घेऊन गेले। फॉलो द रूल्स अँड इंडिया विल रूल। नियम पाळा की देश कसा पुढे जाईल। सामान्य माणसाला या विषयामध्ये काय वाटतं तर सामान्य माणूस स्वाभाविकता देशामध्ये जे बदलता माहोल आहे त्या पद्धतीचे विचार त्यांच्या व्यक्त करतात। मला असं वाटतं त्यांची मुलाखत आपण घ्याल ते सविस्तर सांगतील। पण खरंच आज महाराष्ट्राला विशेषतः आणि महाराष्ट्राचा क्रीडा मंत्री म्हणून मला तर खूप अभिमान वाटतो की आपल्या राज्यातल्या अशा सायकलपटूने हे करून दाखवलं आहे। त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।